सेवा पुस्तक म्हणजेच सर्व्हिस बुक मध्ये कोणकोणत्या नोंदी असाव्या, त्या कशा घ्याव्यात याबद्दलची सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर सेवा पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचं असं कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक दस्तऐवज मानलं जाते। मात्र या सेवा पुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी असाव्यात याबद्दलची माहिती आपल्यापैकी बहुसंख्यांना नसते। अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की सेवा पुस्तक म्हणजे सर्व्हिस बुक मध्ये कोणकोणत्या नोंदी असाव्यात, त्या नोंदी कशा घ्याव्यात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर बघूया की सेवा पुस्तकामध्ये कोणकोणत्या नोंदी असाव्यात। तर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तक हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे। सेवा पुस्तकातील नोंदी हा अचूक असाव्या लागतात, अन्यथा नंतर सेवानिवृत्त होताना अनेक अडचणी उद्भवतात। पाहूया सेवा पुस्तकात कोणकोणत्या नोंदी आणि कशा घ्याव्यात। बघूया अगोदर आपण सेवा पुस्तकाचे पहिले पान। तर यामध्ये असते पूर्ण नाव व आधार कार्ड नंबर, धर्म, जात, सध्याचा पत्ता, घोषित केलेले स्वग्राम व पत्ता, वडिलांचे नाव व राहण्याचे ठिकाण, जन्मदिनांक नक्की करून तो ख्रिस्ती सणाप्रमाणे लिहिता येईल तेवढा अचूक लिहावा, तंतोतंत उंची, ओळखण्यासाठी अंगावरील खून। दुसरा आहे याच्यामध्ये नियुक्तीच्या वेळची शैक्षणिक अर्हता, नियुक्तीनंतर प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता, शासकीय कर्मचाऱ्याची दिनांकित सही। त्यानंतर क्रमांक 1 ते 9 मधील नोंदी तपासल्याबद्दल कार्यालय प्रमुखाची अथवा इतर कोणत्याही साक्षांकन अधिकाऱ्याची दिनांकित सही व पदनाम। नंतर असतो वैद्यकीय तपासणीचा अहवाल, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, प्रमाणपत्र देणारा अधिकारी व त्याचे पदनाम। मग आता यामध्ये कोणती अशी कागदपत्रे असतात जी जोडावयाची असतात आणि कोणत्या नोंदी यामध्ये करावयाची असतात। तर आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर जात पडताळणीची खात्री मूळ प्रमाणपत्र पाहून केली ती बरोबर दिसून आली। त्यानंतर आहे सध्याचा पत्ता नोंदवणे, वडिलांचे पूर्ण नाव व सध्याचा पत्ता नोंदवणे, जन्मदिनांक नोंदवणे, ज्या कागदपत्राच्या आधारे नोंदवली आहे त्या कागदपत्राची झेरॉक्स जोडणे, उदाहरणार्थ शाळा सोडल्याचा दाखला, तंतोतंत उंची नोंदवणे, ओळखीची खून नोंदवणे, 10वी 12वी D.Ed B.Ed पास झालेले वर्ष व महिना नोंदवणे, पुढील नोंद संबंधित आस्थापनेकडून करून घेणे, शैक्षणिक अर्हता, शालेय प्रमाणपत्र, शासकीय कर्मचाऱ्याची सही, दिनांक लिहिणे, खाते प्रमुखाची सही, शिक्का घेणे, तसेच शिक्क्यासोबत संबंधित आस्थापनेची काउंटर सही घेणे, वैद्यकीय दाखला, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, तसेच देणाऱ्या अधिकारी यांचे पदनाम लिहिणे। त्यानंतर यामध्ये बघा अनुक्रमांक 9 व 10 या ओळीतील सही खाली तारीख घालण्यात यावी, तसेच या पृष्ठावरील नोंदी निदान प्रत्येक 5 वर्षानंतर नव्याने करण्यात याव्यात किंवा त्या पुन्हा साक्षांकित करण्यात याव्यात। यामध्ये पहिला आहे काही गोष्टी करायच्या आहेत। वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी दाखला या पानाबरोबर समोर गमने चिकटवावा। यामध्ये जात प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता, जन्मतारखेचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती स्वयं साक्षांकित करून सेवा पुस्तकामध्ये लावणे। नंतर दुसरा आहे कर्मचाऱ्याचे अंगठ्याचे व बोटाचे ठसे। या ठिकाणी अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याचे डाव्या हाताचे अंगठ्याचे व बोटाचे ठसे घेणे, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू आपण लेफ्ट हँड थंब अँड फिंगर इम्प्रेशन ऑफ नॉन गॅजेटेड गव्हर्नमेंट सर्वंट। ठसे घेतल्यानंतर करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी, अंगठा यांचीही नावे लिहिणे। तिसरा आहे यामध्ये कार्यालय प्रमुखाने किंवा साक्षांकन अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र।
यामध्ये असे प्रमाणपत्र असते की प्रमाणित करण्यात येते की सेवा पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील सर्व नोंदी मी रीतसर पुनर्साक्षांकित केल्या आहेत आणि च्या अपवाद करता त्याबरोबर असल्याचे आढळून आले. दिनांक आणि सही. टीप आहे यामध्ये एक गोष्ट, वरील ठिकाणी दर 5 वर्षांनी नोंदी तपासून बदल असेल तर नोंद घेऊन कार्यालय प्रमुखाचा त्याची सही शिक्का करून घेणे व संबंधित आस्थापनेची काउंटर सही घेणे. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याची नोलाता ही 1/1/2009 असेल तर त्यांनी 1/1/2014 हे प्रमाणपत्र कार्यालय प्रमुखांकडून प्रमाणित करून घेणे. 4था पॉइंट आहे यामध्ये नामनिर्देशन नमुना प्रपत्र क्रमांक 7 नमुना अ नमुना ई. या ठिकाणी संबंधित कर्मचारी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याचे नामनिर्देशन म्हणजे नॉमिनी करावायचे आहे. तसेच सर्व फॉर्म भरून 2 साक्षीदारांच्या सह्या घेऊन स्वतःची सही करून दिनांक लिहून कार्यालय प्रमुखाचा सही व शिक्का करून घेणे आणि संबंधित आस्थापनेची काउंटर सही घेणे. त्यानंतरचा मुद्दा आहे 5वा, सेवा पुस्तकातील कर्मचारी यांची सेवा कालावधीतील नोंदी. यामध्ये पहिला आहे शिक्षण सेवक पदावर हजर नोंद. यामध्ये मूळ नेमणूक आदेश याची नोंद घेणे व मानधन नोंदवणे, जसे 3000, 6000, 16000. दुसरा याच्यामध्ये वैद्यकीय दाखला याची नोंद. तिसरा आहे MSCIT ची नोंद, पास झालेले वर्ष व प्रमाणपत्र क्रमांक टाकणे. चौथा जात वैधता प्रमाणपत्राची नोंद व जात पडताळणी समिती प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक नोंदवणे. यामध्ये 5वा आहे दुय्यम सेवा पुस्तक प्रत ठेवण्यात आली आहे ही नोंद. नियमित उपशिक्षक पदावर आदेशाची नोंद व नियमित वेतनश्रेणी नोंदवणे. नियमित वेतनश्रेणी 5200 ते 20200, ग्रेड पे 2800. उदाहरणार्थ 8560 अधिक 2800 म्हणजेच 11360 अशा पद्धतीने ती लिहिण्यात आहे. त्यानंतर आहे गट विमा 120 रुपयाची नोंद घेणे. तसेच जानेवारी 2020 मधील गट विमा 360 ची नोंद घेणे. स्थायित्व आदेशाची नोंद. त्यानंतर आहे 9वा हिंदी मराठी भाषा सूट आदेशाची नोंद घेणे. DCPS NPS नोंद घेणे. प्राण कार्ड नंबर याची नोंद. समूह वैयक्तिक अपघात विमा योजना याची 354 व 531 नोंद. 7वा वेतन आयोग फरक नोंद. 7वा वेतन आयोग याचे विकल्प व पे फिक्सेशन शिक्का, वचनपत्र शिक्का, वचनपत्र सेवा पुस्तकाला लावणे. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंद तसेच इतर प्रशिक्षण नोंद. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली कार्यमुक्त व हजर आदेशाची नोंद घेणे. उच्च शिक्षण परवानगी आदेश व पास झाल्यावर प्रमाणपत्र नोंद. नावात बदल असेल तर गॅजेट नोंद. त्यानंतरचा आहे सेवाखंड व विनावेतन नोंद. ज्या कर्मचाऱ्याच्या सेवेत लागल्यापासून सेवेत खंड आहे त्याचे सेवाखंड क्षमापित केल्याच्या आदेशाची नोंद किंवा ज्या कर्मचाऱ्याची विनावेतन झालेली आहे त्याच्या मंजुरीच्या आदेशाची नोंद. त्यानंतर 7वा पॉइंट आहे वार्षिक वेतनवाढ मंजूर नोंद. यामध्ये दरवर्षी जुलै महिन्याच्या 1 तारखेला वार्षिक वेतनवाढ मंजूर करून संबंधित कार्यालय प्रमुखाची सही शिक्का करून घेणे व संबंधित आस्थापनेची काउंटर सही घेणे. त्यानंतर 8वा पॉइंट आहे अर्जित अर्धवेतनी रजा तसेच वैद्यकीय रजांची नोंद. दरवर्षी शिल्लक रजा व खर्च रजा यांचा हिशोब लिहून संबंधित कार्यालय प्रमुखाची सही शिक्का करून घेणे व संबंधित आस्थापनेची काउंटर सही घेणे. त्यानंतरचा मुद्दा आहे सेवा पडताळणी अभिलेखे. यामध्ये वेतन देयके, वेतन प्राप्त पट आणि खाली विनिर्दिष्ट केलेले तत्सम अभिलेख यावरून पडताळणी केलेली सेवा यापासून तर यापर्यंत. सेवा पडताळणी इतर अभिलेखे कोणताही असल्यास कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी, जसं 1/4 पासून तर 31/3 पर्यंत. वरील नोंदी वेतन देयके व वेतन प्राप्त पट यांची पडताळणी करून कार्यालय प्रमुखाची सही शिक्का करून घेणे व संबंधित आस्थापनेची काउंटर सही घेणे. काही महत्वाचे यामध्ये पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये हा एक पॉइंट आहे सेवा पुस्तकाला खालील कागदपत्रे ज्या ठिकाणी नोंद आहे त्या ठिकाणी लावायची आहे. आता ती कोणती तर मूळ नेमणूक आदेश व हजर रिपोर्ट सत्यप्रत, शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र सत्यप्रत, SSC HSC DED किंवा BEd, वैद्यकीय दाखला मूळ प्रत, चारित्र्य पडताळणी मूळ प्रत, जन्मतारीख पुरावा सत्यप्रत, जन्म प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सत्यप्रत, कर्मचाऱ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड सत्यप्रत, संगणक उत्तीर्ण MSCIT प्रमाणपत्र सत्यप्रत, उपशिक्षक पदावर नियमित केलेल्या आदेशाची सत्यप्रत, गटविमा ज्या ठिकाणी नवीन बदल झाला आहे त्या महिन्याचे पगार बिल, हिंदी मराठी भाषा सूट आदेशाची सत्यप्रत,
स्थायित्व आदेशाची सत्यप्रत, त्यानंतर नावात बदल केला असेल तर गॅजेटची सत्यप्रत, समूह अपघात विमा कपात झाली असेल तर त्या महिन्याची पगार बिल, जिल्हांतर्गत बदली झाली असेल तर बदली आदेशाची तसेच कार्यमुक्त व हजर रिपोर्ट साक्षांकित प्रत, आंतरजिल्हा बदली झाली असेल तर बदली आदेशाची तसेच कार्यमुक्त व हजर रिपोर्ट साक्षांकित प्रत, 7वा वेतन आयोग विकल्प 5 व हप्त्याचे विवरणपत्र जोडणे, सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत, 1 जुलैला दिलेल्या वेतनवाढीच्या पगार बिल, सेवेत लागल्यानंतर सेवेत खंड असल्यास त्याचे सेवाखंड क्षमापित केल्याच्या आदेशाची साक्षांकित प्रत, सेवेत लागल्यानंतर विना वेतन झाली असेल तर त्याची मंजुरीच्या आदेशाची साक्षांकित प्रत, त्यानंतर NPS प्राण कार्ड यांची साक्षांकित प्रत, सेवेत असताना ज्या गोष्टी लागू असतील व सेवा पुस्तकाला नोंद असेल त्या सर्व आदेशांच्या साक्षांकित प्रत. वरील सर्व कागदपत्रे आपल्या सेवा पुस्तकाला असणे गरजेचे आहे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो मी आपल्यासाठी अतिशय अशी महत्त्वाची माहिती घेऊन आलो होतो. ती म्हणजे आपल्यासाठी सर्वात आवश्यक असलेलं दस्तऐवज ते म्हणजे आपलं सेवा पुस्तक, ज्याला आपण सर्व्हिस बुक म्हणतो. तर या सर्व्हिस बुकला अप टू डेट कसं करायचं आणि त्याला कंप्लीट कसं करायचं, त्यामध्ये कोणत्या कोणत्या नोंदी कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत, या सर्वांची एक डिटेल्ड इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो. त्यामुळेच या व्हिडिओला आपण नक्कीच एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. सोबतच एवढी चांगली माहिती आपल्यासाठी मी घेऊन आल्यानंतर आपण या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका, हीच आपल्याला शेवटी मी विनंती करतो. आणि अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. त्यामुळेच या व्हिडिओच्या शेवटी सर्वांना माझा नमस्कार.